ನಿನಗ ಬೆಚ್ಚಗ ನೀರ ಕಾಸಿ ಹಾಕತಾರ ಕಟ್ಕಿಲೆ ಆಮೇಲೆ ತೋಟಲದಾಗ ತುಂಗತಾರ ತೋಟಲ ಆಗಿತಿ ಕಟ್ಕಿಲೆ 5 ವರ್ಷ ಅದು ನಿನಗ ಸಾಲಿ ಕಲಿಯಕ ನೀವಾದಿ 5 ವರ್ಷ ಅದು निनग साली कलियक निवादी लहान असल्यापासून आम्ही वय आमचं म्हणजे म्हातारा होईपर्यंत लाकडाचं काय उपयोग होते ते उपयोग काय होते ते सगळं सांगितलं त्यांनी. हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. पंढरपूरची यात्रा म्हणजे धार्मिक यात्रा नसून सांस्कृतिक उत्सव. यात्रा समानतेची, एकतेची आणि स्वावलंबाची. पंढरीची यात्रा माणसाला समृद्ध करते, मग तो महाराष्ट्रातला असो किंवा भारतातील इतर राज्यातील असो. असं म्हणतात, कानडा विठ्ठल कर्नाटकचे मोठे वारकरी पंढरीच्या वारीला येत असतात आणि असेच वारकरी हे कर्नाटकातील आळंदी ते पंढरपूरकडे जात आहेत. सध्या मी बसलोय बरड या गावामध्ये आणि हे कर्नाटकमधून आलेले वारकरी आहेत. त्यांच्याशी बोलतो आणि त्यानंतर कन्नड भाषेमधील एक गीत त्यांच्याकडून मी म्हणून घेणार आहे. माऊली, काय भावना आहे तुमच्या वारीबद्दल? असं म्हणतात, कानडा विठ्ठल कर्नाटकू याचा काय अर्थ होतो आणि तुमच्या वारीबद्दल काय भावना? अगोदर विठ्ठल हा देव कर्नाटकात मध्येच होता असं ऐकायला मिळतंय आम्हाला. मग त्याच्यामुळं कानडाओ विठ्ठलू कर्नाटको असं हे अभंग रचना केलेली आहे. एवढंच माहिती आहे. वारीबद्दल काय तुमचं मत आहे? का कसं, तुम्ही कितवी वारी आहे तुमची? आमची ही 4थी वारी आहे. बर, किती येतात कर्नाटक मधून वारकरी इकडे पंढरीला? कर्नाटक मधून प्रत्येक जिल्ह्यातनं, प्रत्येक तालुक्यातनं, प्रत्येक गावातनं येतात. बर, नक्की. दुसरे सुद्धा वारकरी आहेत. बाबा, काय भावना आहेत वारीबद्दल? वारीबद्दल अगदी प्रेम भेट आहे, एक नंबर. किती वय तुमचं आणि कितवी वारी आहे? आता माझं वय, मी काय शाळेला जायला नाही. अंदाज किती होईल बघा की 80 पर्यंत असेल. 75-80च्या वर तुमचं वय आहे. तर एकूणच हे सगळे वारकरी कर्नाटकचे आहेत. त्यांना सगळ्यांना प्रश्न विचारला तर त्यांचे जवळपास उत्तर हे सारखेच आहे, त्यामुळे मी रिपिटेशन करणार नाही. तर एक बाबा आहेत, त्यांचं नाव विचारतो आणि त्यानंतर ते कर्नाटक मधील एक गीत आहे ते कन्नड मध्ये आपल्या पुढे सादर करणार. तुमचं नाव सांगा. मनोहर टाकळे. मनोहर शंकर टाकळे, पट्टणकोडी राहणार. बर, आता तुम्ही काय म्हणून दाखवणार? कुठलं गीत म्हणून दाखवणार आहेत? जानपद गीते. बर, हे कर्नाटक मधील गीत आहे. जानपद गीते. बर, ठीक. याचा अर्थ काय असतो ते सांगा आणि मग गाण्याला सुरुवात करूया. गाण्याचा अर्थ, जगदಲ್ಲೈತಿ ದೊಡ್ಡ महिमा केळरे अण्णा कटकेದು जीवनदಲ್ಲೇ ಬೇಕೇ ಬೇಕು मनुष्याಗ सहाय कटकेದು. कन्नड. बर, आणि मराठीत काय अर्थ होतो? मराठी काय अर्थ काय होत नाही होते. ठीक आहे, मराठीत अनुवाद मी आपण दुसऱ्या माऊलींकडून समजून घेऊयात. काय होतो बरं मराठीत, काय अर्थ होतो त्याचा? तुम्हाला ते आता ऐकल्यानंतर करून द्यायला येते. ठीक आहे, ऐकल्यानंतर आपण त्यांच्याकडूनच घेऊयात. आपण गीताला सुरुवात करूया. जगदली ऐती जगदली ऐती ದೊಡ್ಡ ಮಹಿಮಾ ಕೇಳ್ರಿ ಅಣ್ಣ ಕಟ್ಕೇದು ಜೀವನದಲ್ಲೇ ಬೇಕೇ ಬೇಕು ಮನುಷ್ಯಗ ಸಾಯಿ ಕಟ್ಕೇದು ಜೀವನದಲ್ಲೇ ಬೇಕೇ ಬೇಕು ಮನುಷ್ಯಗ ಸಾಯಿ ಕಟ್ಕೇದು ತಾಯಿ ಹೊಟ್ಟಿಲೆ ಜಲಮನಾಗಿ ಭೂಮಿ ಮ್ಯಾಲೆ ನೀ ಬಂದಿ ತಾಯಿ ಹೊಟ್ಟಿಲೆ ಜಲಮನಾಗಿ ಭೂಮಿ ಮ್ಯಾಲೆ ನೀ ಬಂದಿ ಹುಟ್ಟಿ ಬಂದು ಮಟ್ಟ ಮೊದಲ ನೀ ಕಟ್ಕೆ ಶಾಯಿ ಪಡದಿ ನಿನಗ ಬೆಚ್ಚಗ ನೀರ ಕಾಸಿ ಹಾಕತಾರ ಕಟ್ಕಿಲೆ ಆಮೇಲೆ ತೋಟಲದಾಗ ತುಂಗತಾರ ತೋಟಲ ಆಗಿತಿ ಕಟ್ಕಿಲೆ
ಹೋಟೆಲ್ ಬಿಚ್ಚಿದ ನಂತರ ನೆಲದ ಮೇಲೆ ಮನಗುದಾತು ಕಟ್ಕಿ ಸುಲದ ಮಾಡಿದ ಚಾಪಿ ನೋಡು ಹಾಸಿಗೆ ನಿಂದಾತು 5 ವರ್ಷ ಅದು ನಿನಗ ಸಾಲಿ ಕಲಿಯಕ ನೀವಾದಿ 5 ವರ್ಷ ಅದು ನಿನಗ ಸಾಲಿ ಕಲಿಯಕ ನೀವಾದಿ ಗುರುಗಳ ಕೈಯಾಗ ಕಟ್ಕಿ ನೋಡಿ ಅಂಜಿ ಮುಲ್ಯಾಗ ಸುಮ್ಕೊಂತಿ ನಿನ್ನ ಕುಂಡ್ರು ಕುರ್ಚಿ ಕಟ್ಕಿಯದು ಕೈಯಾಗ ಪಾಟಿ ಕಟ್ಕಿಯದು ಬರಿಯು ಪಿನ್ನ ಕಟ್ಕಿಯದು ನೀ ನೋಡು ಫಳ ಕಟ್ಕಿಯದು 12 ವರ್ಷ ಅದು ನಿನಗ ಆಡಕ ಮೈದಾನದಾಗ ಹಾದಿ ಹಂಗ ಹೋಗಲಿಲ್ಲ ಮೈದಾನದಾಗ ಕಟ್ಕಿ ಹಿಂಬಾಲ ಓದಿ ನಿನ್ನ ಆಟಕ ಆಗೈತಿ ನೋಡು ಚಿನಿ ಪನಿ ಕಟ್ಕಿಯದು ಜೀವನದಲ್ಲೇ ಬೇಕೇ ಬೇಕು ಮನುಷ್ಯಾಗ ಸಾಯಿ ಕಟ್ಕಿಯದು ಜೀವನದಲ್ಲೇ ಬೇಕೇ ಬೇಕು ಮನುಷ್ಯಾಗ ಸಾಯಿ ಕಟ್ಕಿಯದು ಮಕ್ಕಳ ಬುದ್ಧಿ ಹೋಗಿ ಹರೇ ಬಂತು ಕಟ್ಕಿ ನಿನಗ ಬಿಡಲಿಲ್ಲ ಮಕ್ಕಳ ಬುದ್ಧಿ ಹೋಗಿ ಹರೇ ಬಂತು ಕಟ್ಕಿ ನಿನಗ ಬಿಡಲಿಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಸಂಘ ದೂರ ಆದರ ಕಟ್ಕಿ ಸಂಘ ಬಿಡಲಿಲ್ಲ ದನಗೋಳ ನೀರ ಕುಡ್ಸಾಕ ಹೊಂಟರ ಕೈಯಾಗ ಬಾರಕೊಲ್ಲ ಕಟ್ಕಿಯದು ರೈತ ಆಗಿನಿ ಹೊಲಕ ಹೊಂಟರ ಹೆಗಲ ಮ್ಯಾಗ ನೇಗಲ ಕಟ್ಕಿಯದು ಸಾಕಟ ದುಡ್ಡ ಗಳಿಸಿ ಮನಿ ಕಡಿಸಿದಿ ಕಟ್ಕಿಯದು ಕಟ್ಕಿ ಕಡೆ ಪಟ ಕಟ್ಕಿ ಕಪಾಟ ಬಾಗಲ ಮಾಡಿಸಿದಿ ಕಟ್ಕಿಯದು ಮನಿ ಕಟ್ಟಿನಿ ಮದ್ವಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿ ಹನಿ ಮ್ಯಾಗ ಬಾಸಿಂಗ ಕಟ್ಕಿಯದು ಗಾಡಿ ಹೊಡ್ಕೊಂದಲ್ಲಿ ಬನ ಬಂತು ಎತ್ತಿನ ಗಾಡಿ ಕಟ್ಕಿಯದು ವಾದ ವರ್ದೊಂದ ಮುಂದ ನಡೆಯಿತು ಡೊಳ್ಳಸ ನಾಯಿ ಕಟ್ಕಿಯದು ಅಕ್ಕಿ ಕಾಳ ಒಕ್ಕುವಾಗ ಕುಂತದ ಮನ್ಸು ಕಟ್ಕಿಯದು ಮದುವೆ ಸಲುವಾಗಿ ತಂದ ಹಾಕ್ಸಿದಿ ಚಂದ ಮಂಟಪ ಕಟ್ಕಿಯದು ಮದುವೆ ಸಲುವಾಗಿ ತಂದ ಹಾಕ್ಸಿದಿ ಚಂದ ಮಂಟಪ ಕಟ್ಕಿಯದು ಪಂಡಿತರ ಮಂತ್ರ ನುಡಿಯತ್ತಾಕ್ತಾರ ಬೆಂಕಿ ಕೆತ್ತು ಕಟ್ಕಿಯದು ಹರೇ ಹೋಗಿ ಮುಪ್ಪ ಬಂದರ ಕಟ್ಕಿ ನಿನಗ ಬಿಡಲಿಲ್ಲ ಹರೇ ಹೋಗಿ ಮುಪ್ಪ ಬಂದರ ಕಟ್ಕಿ ನಿನಗ ಬಿಡಲಿಲ್ಲ ಎಲ್ಲಾರು ಸಂಘ ದೂರ ಆದರ ನಿನ್ನ ಬಿಟ್ಟ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ 60 ವರ್ಷದಾಗ ನಡ ಬಾಗಿತ್ತು ಕೈಯಾಗ ಬಡಗಿ ಕಟ್ಕಿಯದು ಜೀವನದಲ್ಲೇ ಬೇಕೇ ಬೇಕು ಮನುಷ್ಯಾಗ ಸಾಯಿ ಕಟ್ಕಿಯದು ಜೀವನದಲ್ಲೇ ಬೇಕೇ ಹೊತ್ತರ ಕಟ್ಕಿಯದು ಮುಂದ ಪಟಾಕ್ಷಿ ಹತ್ತರ ಪಟಾಕ್ಷಿಕಾಗದ ಕಟ್ಕಿಯದು ಮುಂದ ಪಟಾಕ್ಷಿ ಹತ್ತರ ಪಟಾಕ್ಷಿಕಾಗದ ಕಟ್ಕಿಯದು ನಿನ್ನ ಒಯ್ಯುವಾಗ ಹಲಿಗೆ ಬರ್ತಾರ ಕೈಯಾಗ ಗುನಿ ಕಟ್ಕಿಯದು ನೀ ಸತ್ತರ ಚರಾಗ ಬಿಡಲಿಲ್ಲ ಬಂತು ನಿನ್ನ ಹಿಂಬಾಲ ನೀ ಸತ್ತರ ಚರಾಗ ಬಿಡಲಿಲ್ಲ ಬಂತು ನಿನ್ನ ಹಿಂಬಾಲ ನಿನ್ನ ಶರೀರ ಸುಡಬೇಕಾದರ ಇಡ್ತಾರ ಕಟ್ಕಿ ಮ್ಯಾಲ ನಿನ್ನ ಶರೀರ ಸುಡಬೇಕಾದರ ಇಡ್ತಾರ ಕಟ್ಕಿ ಮ್ಯಾಲ ಜಗದಲ್ಲಿ ಐತಿ ಜಗದಲ್ಲಿ ಐತಿ ದೊಡ್ಡ ಮಹಿಮಾ ಕೇಳಿ ಅನ್ನ ಕಟ್ಕಿಯದು ಜೀವನದಲ್ಲೇ ಬೇಕೇ ಬೇಕು ಮನುಷ್ಯಾಗ ಸಾಯಿ ಕಟ್ಕಿಯದು ಜೀವನದಲ್ಲೇ ಬೇಕೇ ಬೇಕು ಮನುಷ್ಯಾಗ ಸಾಯಿ ಕಟ್ಕಿಯದು ಜೀವನದಲ್ಲೇ ಬೇಕೇ ಬೇಕು मनुष्याग साई कटकेदू. याचा आता मराठीत काय अर्थ होतो थोडक्यात? या तुम्ही सांगा. आता हिंदी गाणं म्हटलं का नाही, लहान असल्यापासून आम्ही वय आमचं म्हणजे म्हातारा होईपर्यंत लाकडाचं काय उपयोग होते ते उपयोग काय होते ते सगळं सांगितलं त्यांनी. 5 वर्षाचं तर 10 वर्षाचं 15 वर्षाचं आमचं वय झाल्यानंतर हातात काठी येते. हे सगळं पूर्ण लहान असल्यापासून वय होईपर्यंत लाकडाचं महत्व सांगितलं त्यांनी. लाकडाचं काय महत्व महत्वाचं पण आम्ही लहान असल्यापासून जन्मल्यापासून आम्ही मरोपर्यंत काय लाकडाचा उपयोग होते ते सांगितलं त्यांनी. नक्कीच. तर हे कर्नाटकचे वारकरी आहेत. लाकडाचं आणि माणसाचं नातं
त्यांनी अगदी लहानपणापासून तर म्हातारं होईपर्यंत, वृद्ध होईपर्यंत काय असतं हे कन्नड भाषेमध्ये त्यांनी या गीताच्या मार्फत म्हणून दाखवलेलं आहे. वारीच्या वाटेवरील इतर अपडेट्स आपण लेट्सअपच्या अभंगवारी मार्फत पाहतच राहा. थांबतोय या व्हिडिओमध्ये. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, बरड. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.